पिकांना नवनवीन खते, नवीन नवीन औषधे सगळे वापरून झाले तरी उत्पादन वाढत नाही. उत्पादन म्हणतोय मी, उत्पन्न नाही. उत्पादन आणि उत्पन्न ह्या दोन्ही वेगळे विषय आहेत. कारण उत्पन्न हे पैशात मोजलं जातं, उत्पादन हे आपल्या येणाऱ्या मालाच्या किती क्विंटल आलं याच्यावर मोजलं जातं. आणि आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे, कारण जो भाव आहे तो आपल्या हातात नाही. काही वेळेस आपले निर्णय चुकू शकतात. त्यामुळे उत्पादन वाढीकडे लक्ष द्यायचं, जेणेकरून, आणि तेही कमी पैशामध्ये. ते कसं वाढवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. याकरता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही माझा तो जमीन सुपीक आहे, माती उकरतोय मी, तो व्हिडिओ बघितला असेल. आणि तो व्हिडिओ बघत असताना तुम्हाला प्रश्न होते, त्यावेळेस बरेच प्रश्न होते की जमीन सुपीक कशी करायची, यासाठी काय करायचं आहे. आपण शेती करत असताना काय झालं माहिती आहे का, आपण पिकांसाठी सगळं स्वीकारलं. यांत्रिकीकरण स्वीकारलं, ठिबक स्वीकारलं, स्प्रिंकलर स्वीकारलं, आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसुद्धा स्वीकारले आपण. पण आपण आपल्या जमिनीचा बेस, होय, आपल्या जमिनीचा बेस विसरून गेलो आपण. आणि त्यामुळेच आपलं उत्पादन घटतं आहे. आणि आपली जी शेती आहे, आपली जी पिकं आहेत ती तोट्यात चाललेली आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात नैराश्य पसरलेलं आहे. पण याचा बेस म्हणजे काय, होय, सेंद्रिय कर्ब. मित्रांनो, आपण शेती करत असताना काय करतो, आपण नांगरणी, वखरणी, ज्या गोष्टी असतील, ठिबक असेल, मल्चिंग असेल, बेसल डोस असेल, आणि वेगवेगळ्या चांगल्या प्रकारचे आता तर नवीन नवीन निघालेले आहे, ग्राफ्टिंग कलम लावायचे, की टोमॅटो असतील, वांगी असतील, याच्यावर नवीन टोमॅटो कलमवाले, किंवा बाकीचे इतर पिकं आहेत, भाजीपाला पिकं असतील, केळी, ऊस, जे पिकं असतील, हे सगळे पिकं करत असताना आपण काय करतोय, सगळा खर्च करतोय. पण दुर्लक्ष होतंय ते आपल्या सेंद्रिय कर्बाकडे. आणि तो वाढवणे, कारण आपण आजपर्यंत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी फक्त एकच विषय घेतोय. तो विषय कोणता आहे की शेणखत व इतर सेंद्रिय खते, म्हणजे कोंबड खते, गांडूळ खते. गांडूळ खत परवण्यासारखे नाही, ते फळबागवाले वापरता. आणि जो शेणखत हा विषय, हा प्रत्येक पिकाला टाकलं तर ते आर्थिकदृष्ट्या ते पीक परवडेबल राहत नाही. कारण त्याच्यामध्ये मजूर आले, ते टाकणं आलं, त्याची किंमत मोजावी लागते. जर घरचा असेल तर ठीक आहे, पण त्याची किंमत मोजावी लागते. त्यामुळे काय होतंय माहिती आहे का, त्यामुळे शेतकरी ते टाकण्याचा कंटाळा करता. आणि दर पिकाला किंवा दरवर्षी टाकून सुद्धा ते परवडत नाहीये. कारण तो जो खर्च पिकाच्या उत्पादन खर्चात टाकला तर ते पीक तोट्यात जातंय. मग आता काय करायचंय, मी तुमच्यासारखाच परेशान होतो. पण मला माझ्या जीवनामध्ये माझे काही मित्र आहेत, आणि आमचे गुरु चिपळूणकर सर, आमचे गुरु चिपळूणकर सर हे मिळाले आम्हाला. आणि त्यांना मी यूट्यूबवर फॉलो करत त्यांच्याशी एक वेळेस बोलण्याचा प्रसंग आला. पण त्यांना फॉलो करत की 6-7 वर्षापासून मी काय केलं, त्यांचं सरळ म्हणणं आहे की शेणखत टाकण्याची शेतीला गरज नाही. आणि मी माझ्या या शेतांना, काल तुम्हाला बोललो होतो मी माझ्या शेतांना, म्हणजे हा जो रिपोर्ट आहे माझा, तो आहे. काल आपण जे मकाचं शेतात रोटर मारलं त्याचा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट आहे माझा या केळीच्या शेताचा. हे दोन्ही रिपोर्ट आहेत, केळीचे आणि मका शेताचे. आणि हा जो रिपोर्ट आहे माझा, हा आहे या मकाच्या शेतातील आपण बॅक्टेरिया काउंट केलेला आहे. आणि त्या बॅक्टेरियांचा रिपोर्ट आहे. तो बॅक्टेरियांचा रिपोर्ट काय मित्रांनो, तो काय सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, मी माझ्या शेताचा ऑर्गॅनिक कार्बन, बाकी सगळ्या अन्नद्रव्यांचे रिपोर्ट चेक केले, ते एकदम चांगले. ऑर्गॅनिक कार्बन माझा जवळपास 1च्या याच्यामध्ये आलेला आहे. हे दोन्ही रिपोर्ट आहे माझे. हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. ज्याला कोणी मागितलं असेल त्याला मी नंबर सेंड केला, त्याला मी PDF पण पाठवणार आहे. आणि आता जो माझा रिपोर्ट आहे, तर माझा रिपोर्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो. मी तो यावर टाकतो आणि तुम्हाला माझा बॅक्टेरियल काउंटचा रिपोर्ट मी वाचून दाखवतो. तर हा आपला रिपोर्ट आहे. आणि हा आपला रिपोर्ट आपण आता काय करू, यावर टाकू. आणि त्याला विचारूया आपण की माझा बॅक्टेरियल काउंटचा रिपोर्ट कसा आहे. सेंद्रिय कर्बाचा रिपोर्ट आहे. तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला मी PDF टाकू शकतो, त्याच्याबद्दल कसलंही दुमत नाही. आणि हा माझा रिपोर्ट आहे. पण तरी आपण काय करू, यायला टाकू आणि आपण त्याला विचारू की बाबा हा सेंद्रिय प्रमाण, त्याचं पदार्थांचं प्रमाण कसं आहे. हा रिपोर्ट कोणाचा आहे व यातील जमिनीची सुपीकता व जीवाणूंची संख्या कशी आहे ते मला सांगणे. तर आपण सगळं स्वीकारतोय, पण ते स्वीकारत असताना आपण आपला बेस विसरतोय. तो बेस कसाच वाढवायचा यावर तुम्हाला मी काही टिप्स देणार आहे. आपल्या मनातील काही शंका आहे त्या काढणार आहे. तुम्ही ते रिपोर्टचा सारांश ऐकू शकता. तुमची ही रिपोर्ट मी वाचून सविस्तर सांगतो. ही रिपोर्ट कोणाची आहे? सॅम्पल रिसीव्ड फ्रॉम मिस्टर दीपक पोपट रोशन, म्हणजे ही मातीची चाचणी तुमच्या शेतातील नमुन्याची आहे. कोणती चाचणी केली आहे? टेस्ट नेम टोटल व्हायबल बॅक्टेरियल काउंट, म्हणजे जमिनीत जिवंत उपयुक्त जीवाणू बॅक्टेरिया किती आहेत ते तपासले आहे. रिपोर्टचा मुख्य निकाल बॅक्टेरियल काउंट 1.110 CFU per ग्रॅम. याचा अर्थ 1 ग्राम जमिनीत सुमारे 10 कोटी जीवाणू आहेत. याचा जमिनीच्या सुपीकतेवर अर्थ ही संख्या पाहता.
तुमची जमीन जैविकदृष्ट्या खूप समृद्ध आहे. जमिनीत सूक्ष्म जीवांची क्रिया चांगली चालू आहे. सेंद्रिय पदार्थांचे विघटन उत्तम होते आहे. अन्नद्रव्य उपलब्धता चांगली राहील. मुळांची वाढ आणि पिकांची जोमदार वाढ होण्यास पोषक. थोडक्यात ओपन कोट, तुमची जमीन जिवंत जमीन आहे. सुपीकतेसाठी ही अतिशय चांगली बाब आहे. हा रिपोर्ट तुम्ही ऐकला आणि तुम्हालाही तुमची जमीन सुपीक बनवायची असेल तर मित्रांनो, ज्या पद्धतीने मी किंवा माझे मित्र, माझे सहकारी, आम्ही बरेच जण आहोत की अशा या पद्धतीने आम्ही शेती करत आहोत की तुम्हाला शेणखत टाकायची सुद्धा गरज नाही आहे. पण त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, संयम असावा लागतो. तुम्ही हा प्रयोग थोड्या क्षेत्रावर करून पहा आणि बाकीची तुमची प्रॅक्टिस करा. मी किंवा इतर कोणीही जे तुम्हाला नवीन नवीन शेतीत प्रयोग करायला सांगेल त्यासाठी तुम्ही तुमच्याही कल्पकतेचा, तुमच्याही अभ्यासाचा वापर करा आणि पूर्ण त्या गोष्टी फॉलो करत नका जाऊ. आणि तुम्ही तुमच्या छोट्या खाणी तो प्रयोग करा आणि मग तो प्रयोग स्वीकारा, जेणेकरून तुम्हालाही नुकसान होणार नाही. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या याच्यावर पडताळून पहा, कारण असे बरेच पुस्तकं आहेत, व्हिडिओज आहेत, यातून तुम्ही संदर्भ घ्या, ते वाचा आणि मग तुम्ही प्रयोग करा. कोणालाही पूर्ण 100% फॉलो करू नका. फॉलो करून त्याच्या मागच्या काही गोष्टी तपासून पहा आणि मग फॉलो करा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. त्या ठिकाणी मी असेल तरी तसं करू नका. मी सांगितलेल्या पूर्ण गोष्टी विश्वास न ठेवता तुम्ही काय करा, तुम्ही ते फॉलो करा, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मग त्या गोष्टी करा. आणि याबाबत काही शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, मग आम्ही मित्रांनी काय केलं, काही गोष्टी आम्ही त्या बदलल्या आणि आमच्या शेतीमध्ये त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. या गोष्टीला 6-7 वर्ष झाले आणि गेली 6 वर्षापासून माझ्या शेतीत मी फक्त द्राक्ष बाग सोडली, तर बाकी इतर पिकांना म्हणजे केळी असेल, शेवगा असेल, खरबूज लावतो मी, किंवा इतर खतं असतील, इतर पिकं असतील, त्यांना इतर खतं मी टाकणे, जवळजवळ शेणखत टाकणे बंद केले. पण मी मागील वर्षापासून कोंबड खताचा वापर, 2 वर्षापासून कोंबड खताचा वापर चालू केला. तो का, शेणखताच्या तुलनेत त्याच्यामध्ये 3 पटीचे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत, त्यामुळे ते टाकून चालू केला. तर त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी लागतंय आणि त्यातील ते ज्यावेळेस वापरायचं आहे त्यावेळेस ते काय करायचं आहे, ते आणून पडू द्यायचं आहे. त्यातील विघटन झालं पाहिजे. ताजं खत टाकू नका, जेणेकरून ते कुजताना जमिनीत गेल्यानंतर अमोनिया वायू येईल आणि तुमची पिकं पिवळे. म्हणून कोंबड खताबाबत बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत. तर ते गैरसमज नाही आहे, त्याचं एक प्रमाण चांगलं आणि मापक ठेवलं तर तुम्हाला एकदम चांगले उत्तम परिणाम मिळतील. आणि सोबत तुम्हाला काय करायचं आहे, काय माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या पिकातील जे पीक निघून गेल्यानंतरचे अवशेष आहे ते अवशेष जमिनीत तसेच्या तसे गाडायचे आहेत. तुमचं पीक काढून घ्यायचं आणि ते सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, काही आपण काय करतो माहिती आहे का, तर आपल्याकडे प्रत्येकाकडे थोडी जनावर असतं. आपला शेती आहे प्रमुख व्यवसाय आणि आपल्या शेतीला शेणखत मिळावं याकरता आपण जनावरांसाठी कोरडा चारा म्हणून आपण त्याचा उपयोग हे करतो, की जनावरं चांगलं पाणी पितील म्हणून आपण तो कोरडा चारा करतो. पण मित्रांनो, तसं करण्यापेक्षा तुमच्याकडे 4 एकर शेती असेल तर तुम्ही 10 गुंठे त्यांच्यासाठी वर्षभर हिरवा चारा मिळेल असा प्रयत्न करा. आणि तो कोरडा चारा आहे, तुम्ही टप्प्याटप्प्याने त्यातला 2-4 एकर तुमच्याकडे मका असेल किंवा इतर पिकं असतील तर तो कोरडा चारा तुम्ही 2 एकरमध्ये यावर्षी जमिनीत गाडा आणि दुसऱ्या वर्षी 2 एकरमध्ये गाडा, जेणेकरून तुमच्या जनावरांचा चारा होईल. तो थोडा हिरवा चारा उपलब्ध करून द्या आणि तुमच्या जमिनीत जे सेंद्रिय पदार्थ जाणार आहे तो तुमच्या जमिनीत खूप चांगलं कार्य करणार आहे. आणि मित्रांनो, याबाबत अजून एक गैरसमज आहे. बरेच जण कंपन्या पण आलेल्या आहेत आता, की त्यांचं म्हणणं आहे की सेंद्रिय पदार्थ कुजवताना, चारा कुजवताना किंवा इतर पिकांचे औषध कुजवताना तुम्ही काय करा, की हे औषध मारा, डिकम्पोस्ट मारा, ट्रायकोडर्मा मारा. ट्रायकोडर्मा ठीक आहे, ट्रायकोडर्मा तर अडचण नाही, पण डिकम्पोस्ट आहे किंवा इतर खतं मारण्याचे माझ्या मते ते माझ्या प्रॅक्टिसनुसार गरज नाही आहे. कारण आजपर्यंत मी 7 वर्षात मला सेंद्रिय पदार्थ विघटन झालं म्हणून कोणता रोग आला असं कधी होत नाही. व माझ्या मताने, म्हणजेच माझे गुरु चिपळूणकर सर यांच्या मताने परत काय होतंय, की सेंद्रिय पदार्थ हा जमिनीत उशिरा कुजला पाहिजे. ॲक्च्युअल शास्त्र काय आहे, कारण त्याचं विघटन हळूहळू होतं आणि तो बरेच काळ जमिनीत टिकून राहतो. आणि सेंद्रिय पदार्थांना कुजताना काय होतं, सेंद्रिय पदार्थ कुजताना तो वेगवेगळ्या प्रकारचे आम्ल सोडत असतो. ते आपल्या जमिनीसाठी उपयोगी असतात, म्हणजे ते आम्ल जीवाणूंचं खाद्य आहे. तर ते सेंद्रिय पदार्थ ज्यावेळेस विघटन होईल त्यावेळेस तुमच्या जमिनीत जीवाणू संख्या वाढणार आहे. आणि जीवाणूची संख्या वाढल्यानंतर काय होणार आहे, ॲक्च्युअल हे सगळं आपण जे केमिकल खतं देतो किंवा रासायनिक इतर विद्राव्य खत देतो ते हे सगळं पिकाचं मूळ हेही खताकडे जात नाही आणि खतही मुळाकडे येत नाही. ॲक्च्युअल खताचं वहन, त्या सगळ्या प्रकारच्या खताचं वहन त्या खताचे जीवाणू हे वहन करून देतात. ज्यामुळे ज्या जमिनीत आपण किती खतं टाकतो एखाद्या जमिनीत,
पण रिझल्ट येत नाही, कारण त्या जमिनीत जीवाणूंची संख्या कमी असते. ज्या जमिनीत जीवाणू संख्या जास्त आहे ते गांडुळांचं प्रमाण जास्त असतं, तिथे ऑर्गॅनिक कार्बन जास्त असतो. त्या जमिनीत अतिरिक्त पावसाळा ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्या जमिनीची पाणी निचरा होण्याची क्षमतासुद्धा जास्त असते. म्हणजे अति पावसात तुमचं पीक हे तग धरून राहणार आहे. आणि ज्या वेळेस दुष्काळ पडेल, पाण्याची कमतरता आहे, त्यावेळेससुद्धा जमिनीत काय होणार आहे माहिती आहे का, तुमचं पीक कमी पाण्यावर सुद्धा त्याला ताण सहन करण्याची शक्ती येणार आहे. ते केव्हा होणार आहे, ते फक्त आणि फक्त ज्यावेळेस जमिनी जीवाणू संख्या जास्त आहे त्यावेळेस होणार आहे. आणि मला आनंद होईल तुमच्याशी मी ह्या गोष्टी शेअर करतोय. तुम्हीही असं तुमचा रिपोर्ट आता बऱ्याच जणांना मी काल प्रश्न केला होता की आपल्या जमिनीतील सेंद्रिय बघ किती. बऱ्याच जणांना मला आनंद झाला की बऱ्याच जणांनी होय असं सांगितलं की आमच्या जमिनीत सेंद्रिय कार्बनचं प्रमाण चांगलं आहे. आणि बरेच जण आता जे द्राक्षावाले शेतकरी आहेत किंवा इतर फळ पिकावाले शेतकरी आहेत ते जमिनीचं सॉईल टेस्ट करता आणि ऑर्गॅनिक कार्बन चेक करता. ॲक्च्युअल हा प्रॉब्लेम कुठं होतं, ऑर्गॅनिक कार्बनचा प्रॉब्लेम हा येतो बागायती, म्हणजे पाटाखाली धरणाच्या जवळ आहे, ज्यांच्या पाईपलाईन त्यांना जास्त प्रॉब्लेम येतो. कारण त्यांच्या जमिनीत वर्षभर पाणी खेळतं राहतं आणि सेंद्रिय ते एक दोन तीन पिकांपर्यंत, काही ठिकाणी 4 पिकांपर्यंत सुद्धा पिकं घेतात. पण काय होतं माहिती आहे का, आपण जो खर्च करतो फक्त आणि फक्त खर्च शेणखतावर वाचवतो, बाकी सगळं आपण खर्च करतो. आणि जो मेन बेस आहे ऑर्गॅनिक कार्बन, हा ऑर्गॅनिक कार्बनच आपल्याकडनं कमी होतो. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसेस ऑर्गॅनिक कार्बनच्या आहेत त्यांचे उत्पादन खूप आहे. उत्पन्न हा वेगळा विषय. याच्यात परत मार्केट, शेतीचे बाजारभाव, आवक जावक आणि मागणी पुरवठा हे गुणोत्तर प्रमाणे आणि परत सरकारचे काही धोरणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकत्र आहेत. मग ते उत्पन्न हा विषय वेगळा आहे, तो माझ्या याच्या येत नाही तो, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य काय करणार नाही. पण आपलं उत्पादन वाढलं आणि जर सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढलेलं आहे, तो उत्पादन वाढीसाठी लागणारा खर्च हा 50%वर येतो, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ज्यावेळेस तुमचं जमिनीत जीवाणूंची संख्या कमी आहे, म्हणजेच काय होणार आहे, तुमचं पीक हेल्दी राहणार आहे, ते चांगल्या प्रकारे त्याचं पोषण होणार आहे आणि ते रोगाला कमी बळी पडतं. असा माझा अनुभव आहे. हा तुमचाही अनुभव आहे हे मला माहिती आहे. आणि ते पीक रोगाला कमी बळी पडतं, ते पीक तजल असतं. आपण कोणत्या पिकाकडं जास्त लक्ष देतो, जे पीक कमजोर आहे त्या पिकाकडे आपण जास्त लक्ष देतो. आपण सुदृढ पीक आहे, आपण त्याला एखादी फवारणी टाळतो किंवा एखादा खर्चाचा फवारणीचा किंवा खाद्याचा खर्च त्याच्यावरचा कमी होतो आणि त्या जमिनीत परत आपण दुसरं पीक घेतो, त्यावेळेस ते पीक आपल्याला साथ देतं. तुम्ही बघितलं का, तो 1944 सालचा तुम्ही आपल्याच जमिनीचा, ज्या कोणी तुम्ही जिल्ह्यातून तालुक्यातून त्याच जमिनीचा किंवा तुमचा जुना उतारा बघा 1935, 40, 45, 50 सालातला. आणि तो उतारा बघत असताना काय करा माहिती आहे का, तुम्ही त्या उतारातील पीक पेर पहा. त्या पीक पेऱ्यावर सरळ होतं. त्यावेळेस काय होतं, पैसा हा साधन देण्याचं साधन हा वेगळा विषय होता. पैशाचा चलनात उपयोग कमी होता, पैसाही कमी होता. त्यावेळेस काय होतं, वस्तूंची देवाणघेवाण होती. तर वस्तूंची देवाणघेवाण होत असताना काय व्हायचं, मला तुम्ही बाजरी दिली, तुम्ही मला हरभरे देणार आहे, तुरीला हे पर्याय होते, असे पर्याय होते. तर पीक पेऱ्यामध्ये सरळ होतं कापूस, मका, सोयाबीन. मका त्यावेळेस कमी होती, कापूस, सोयाबीन, आंबाडी, ज्वारी, कुळीद, मठ, मूग. तर याने काय व्हायचं, निश्चित त्यावेळेस त्या काळातील शेतकऱ्यांना या बद्दलची माहिती कमी असेल, तंत्रज्ञान कमी असेल, पण त्यांना एवढं नक्की माहीत होतं की या वर्षी ह्या शेतात हे पीक घेतलं तर पुढच्या वर्षी आपण पीक बदलून घ्यायचं आहे. यामुळे काय व्हायचं, त्यांच्याकडे पैसा कमी असल्यामुळे, आपल्या जुन्या काळात पैसा कमी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जायची आणि त्या वेगवेगळ्या घरापुरत्या लागणाऱ्या वस्तू किंवा मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वस्तू, ह्या वस्तूंची देवाणघेवाण याच्यामध्ये मोडायच्या. म्हणून प्रत्येकजण प्रत्येक वस्तू आपल्या घरात कशा तयार होतील आणि त्या क्षेत्राचा वापर राहायचा. अशा बरेच प्रकारचे पीक राहायचे, पीक फेरपलट व्हायचा. आणि बऱ्याचशा पाईपलाईन नव्हत्या, हरित क्रांती नव्हती, त्यावेळेस बऱ्याचशा पावसाच्या याच्यावर शेत्या व्हायच्या. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जायची आणि त्या पिकांचं काय व्हायचं, त्या पिकांचा पाला पाचोळा हा त्या जमिनीत पडायचा आणि त्या जमिनीतील न्यूट्रिशन बॅलन्स हा सांभाळला जायचा. हा त्यांच्या कळत न कळत म्हणता येणार नाही, त्यांना 100% कळत होतं. त्यांच्या कळतच हा सगळा ते समतोल साधून येत होते. म्हणून त्यावेळेच्या पिकांना फवारणीचा खर्च कमी होता. ॲक्च्युअल फवारण्या का वाढतात, ज्या ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब हा कमी झालेला आहे, ज्या ज्या जमिनी चोपण आहे, त्यात सोडियमचं प्रमाण वाढलेलं आहे, क्लोराईडचं प्रमाण वाढलेलं आहे, तिथे ऑर्गॅनिक कार्बन कमी होतो आणि त्या जमिनीतच पिकं उभं करायला 100% एफर्ट द्यावं लागतं आणि पीक 60-70%च उभं राहतं. आणि ज्या ज्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण भरपूर आहे तर तुम्हाला खूप काही करावं लागत नाही. 60-70% जरी काम केलं तरी 100% उत्पादन निघतं. असं या बऱ्याच जणांचे प्रयोग आहेत, माझाही प्रयोग आहे की पीक उभं करताना खूप काही कष्ट करावे लागत नाही आणि
बऱ्याच मित्रांना शेतकऱ्यांना वाटतं की हे पिकं उभं राहता तर हे वेगळं काही करत असतील. असं काही नसतं. ऑर्गॅनिक कार्बन आणि चांगलं पाणी हे तुम्हाला शाश्वत शेती म्हणजे तुमच्या शेतीत उत्पादन वाढणार आहे याकडे घेऊन जाणार आहे. आणि याबाबत बरेच संभ्रम आहे की याच्यात ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जमिनीत पिकांचे औषध गाडल्यानंतर बुरशा वाढतात, तर त्याच्या काही बुरशा वाढत नाही. कदाचित चुकीच्या काही प्रॅक्टिसमुळे जमीन अतिओली असेल त्यावेळेस गाडल्या असतील, तर त्यावेळेस जमिनीचा खालचा भाग चोपण झाला असेल. तर असे अनेक कारणं आहेत ते तांत्रिक बाबीमध्ये मोडतात. जमिनीचे योग्य वापशात तुम्ही ते पीक गाडा आणि त्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळात त्याच शाश्वत आहेत तुम्हाला, असं माझं मत आहे. आणि असेच आम्ही छोटे छोटे प्रयोग करत असतो आणि तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. आणि अजून हा केळीचा प्लॉट आहे आणि माझ्या द्राक्षाचा प्लॉट आहे. यामध्ये आपण काय केलेलं आहे माहिती आहे का, यावर्षी एक ट्रायल बेसो प्लॉट घेतलेला आहे. तिथे लिक्विड खताचा जे आपण आता नवीन खतं आलेले ऑक्साईड ग्रेडमध्ये आलेले आहेत, लिक्विड खतं आलेले 1261 सारखे, या खतांचा एकही दाणा दिलेला नाही असा एक आपण प्लॉट आहे. ट्रायल बेस आहे. गेल्या 20 वर्षापासून मी द्राक्ष शेती करतो, पण असं कधीच झालं नाही की मी लिक्विड खतं दिले नाही. आणि ह्यावर्षी तर फक्त एक डेमो प्लॉट केला, त्या प्लॉटमध्ये आपण लिक्विड खतं दिलेलं नाही. तरीही तो प्लॉट आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत कंपॅरिझनला सारखाच आहे. आणि त्याला पर्याय आपण काय केला हे पण आपण सांगणार आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. आणि तुम्ही जो विश्वास ठेवता आमच्यावर, तर काही गोष्टी आम्हाला तुमच्यापर्यंत तुमच्याकडील प्रॅक्टिस आहे या पण तुम्ही आम्हाला शेअर करत जा. आणि बऱ्याच ठिकाणी आपला हा समज आहे की हिरवळीची खतं जमिनीत गाडली पाहिजे, अवश्य गाडली गेली पाहिजे. पण ते बऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनी आपल्या छोट्या छोट्या जमिनी आहेत. पर डोई जमिनींचं संख्या घटत चाललेली आहे, कारण विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे. आणि ते ताक दह्यांच्या की हिरवळीची खतं गाडणे प्रत्येकाला सहज शक्य होणार नाही. जरी ती नाही गाडली गेली तुमच्याकडनं तरी हरकत नाही, पण तुम्ही जमिनीत सेंद्रिय पदार्थ पिकांचे औषध गाडले गेले पाहिजे. हे तुमच्याकरता किंवा माझ्याकरता हे नाही आहे. तर ह्या गोष्टी, एक जमीन वाचवा हे एक अभियान आहे आणि या अभियानात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगतो की तुम्ही थोड्या क्षेत्रावर का होईना पण हा प्रयोग करा. यातील तुम्हाला 1-2 वर्षात तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. फळबागा आपण डाळिंबे, द्राक्ष आहेत किंवा इतर बागा आहे, आपण त्या काढून टाकल्यानंतर तिथली जमीन उपजाऊ होते. 2-4 वर्ष ती त्या पिकांना कोणत्याही पिकाला सुंदर चालते. त्याचं प्रमाण काय आहे, त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं गवत असतं, आपण तणनाशक मारतो, तो सगळं एक प्रकारचे सेंद्रिय पदार्थाचे आणि तो सेंद्रिय पदार्थ जमिनीत जातो आणि त्यामुळे काय होतं, तिथली जमीन सुपीक होते आणि नंतर 3-4 वर्ष त्या यांना चालते. मग आपण तण काही इतर शेतात तण वाढवून काय मारू शकत नाही, पण आपण आपल्या पिकांचे अवशेष त्या जमिनीत गाडून आपली जमिनीची सुपीकता वाढवायची. तुम्हाला शेणखत किंवा हिरवळीची खते टाकलेच गेले पाहिजे नाही, गाडलेच गेले असं नाही आहे, तर तुम्हाला ते टाळता येऊ शकतात. पण ही प्रॅक्टिस मी सांगतो म्हणून करा असं नाही आहे. तर तुम्ही छोट्या खाणी हा प्रयोग सुरू करा, याचे निश्चित तुम्हाला फायदे होतील. आणि माझ्यासारखंही तुम्ही लोकांना ठामपणे सांगू शकाल की होय याचे फायदे आहेत. आणि मी त्या दिवसाची वाट पाहतोय की तुम्ही तुमच्या अजून 4 शेतकऱ्यांना सांगणार की जमिनीतील सेंद्रिय पदार्थ गाडण्याचे खूप फायदे आहेत आणि पिकाचं उत्पादन वाढतं आणि जेणेकरून आपल्या पिकांवरील उत्पादनाचा खर्च कमी होतो. निश्चित रासायनिक खतं, रासायनिक फवारण्या या कमी होतात आणि आपलं पिकाची क्वालिटी, दर्जा पण सुधारतो. ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जास्त आहे त्या जमिनीत गांडुळांचं प्रमाण जास्त आहे आणि गांडूळ सेंद्रिय पदार्थ कुसताना गांडूळ राहता ते खाता आणि परत आपल्याला गांडूळ खत पण मिळतं. गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि तो सेंद्रिय पदार्थ ज्या जमिनीत असतील त्याच जमिनीत गांडूळ वाढेल हा निसर्गाचा परत नियम आहे. म्हणून जेथे जेथे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण चांगलं आहे ती जमीन आता सुपीक होऊन जाणार आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती करता तुम्ही आम्हाला फॉलो करा याबाबत. आणि दुसऱ्याही काही प्रश्नाबाबत तुम्हाला शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्याकरता हा व्हिडिओ शेअर करा.